आता घरकुलवाला तहसीलदारला देणार नाही. तहसीलदार त्यांचा तो पटवारी, त्यांचा तो ग्रामसेवक, तो घरू जाऊन त्याची रॉयल्टी लिहून दिली, भाऊ तू घे पातीरास, आणि त्याला कुठल्या घाटावरून उठलाची त्याचं नाव लिहिली, या घाटातून घेऊन जा. महिनाभराच्या आत, महिनाभर वेळ दिला. आम्ही तहसीलदारच्या माध्यमातून त्याला रॉयल्टी देऊ आणि तो कुठल्याही घाटावरनं घेऊन यायची, पण त्या घरकुलवाल्यानं त्या रॉयल्ट्या विकू नका. नाही तर काही घरकुलवाले 5 ब्रास विकून टाकते मार्केटमध्ये, आणि तुम्ही घेऊन जा म्हणते मार्केटवाल्यानं, मग म्हणते मला रेती नाही भेटली. दुसरा निर्णय काय घेतला आपण, अशी जी तुम्हाला महत्वाचा निर्णय घेतला 30 तारखेला, त्याच्यामध्ये गावातलं कोणतंही घर बांधायचं असेल, आता घरकुलवाले झाले, पण गावातलं घर बांधायचं असेल तर काय कराल? घरकुल सोडून गावातलं घर बांधण्यासाठी काय केलं माहिती आहे का तुम्हाला? काय करून दिलं? आता तहसीलदार तुम्हाला 600 रुपये दिले, समजा 10 ब्रास लागते, 20 ब्रास लागते, 25 ब्रास लागते, तहसीलदार तुम्हाला रॉयल्टी देईल आणि तुम्ही आपलं घर गावातले बांधू शकाल. आता तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईनची त्या ठेकेदाराकडे जायची गरज नाही. कुणाकडे? समजलं का वरच्या लोकांना? डॉक्टर साहेब, तुम्हाला कळमेश्वरी घर बांधायचं असेल, तुम्ही तहसीलदारकडे रॉयल्टी मागायची, तहसीलदारनं तुम्हाला डायरेक्ट रॉयल्टी 600 रुपये एका रॉयल्टी ब्रासची. तुम्हाला पैसे लागणार, घरकुलाला पैसे लागणार नाही. अरे मोठ्या माणसाला पैसे लागले पाहिजे ना, त्यांनी 600 रुपये रॉयल्टी भरायची, पुन्हा ठेकेदाराकडे जायची गरज नाही. डायरेक्ट आपलं घर तहसीलदारला रॉयल्टी मागायची. तहसीलदार तुम्हाला 10 ब्रास, 15 ब्रास, 20 ब्रास, जेवढं घराला रेती लागते तेवढी रेती तुम्हाला तहसीलदार उपलब्ध करून देईल घर मालकांना, गावातल्या घरांना. आणि तिसरं काय सांगितलं? गावातल्या ग्रामपंचायतचे बांधकाम जे असते ना, गावात ग्रामपंचायतचे समाज मंदिर असेल, स्मशानघाट असेल, काही असेल, नाली असेल, त्याला आता गावातल्या नाल्यावरनं, नदीवरनं तहसीलदार रेती उपलब्ध करून देईल गावातल्या ग्रामपंचायतच्या कामाकरता. त्यालाही ठेकेदाराकडे जायची गरज. समजलं का? तुम्हाला समजलं का? माझ्या तहसीलदारला समजलं का? खलाटे समजलं का? समजलं ना? म्हणजे काय झालं, गावातले जे बांधकाम आहेत ना, अंगणवाडी बांधकाम, जे काही बांधकाम मंजूर झाले, त्यांना डायरेक्ट रॉयल्टी